रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। आमच्या घराण्याने 35 वर्ष सांगलीच्या जनतेची सेवा केली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत थांबले, यावेळी संधी देण्याचा निर्णय झाला होता, पण संधी दिली नाही। अपक्ष अर्ज दाखल केलाय। अनेक पुरोगामी संघटना, जनता, कार्यकर्त्यांनी लढण्याची ताकद दिली आहे, त्यामुळे निवडणुकीतून माघार घेणार नाही। भाजपाचा पराभव करणं हेच ध्येय असून पृथ्वीराज पाटील यांनी माघार घेऊन पाठिंबा द्यावा असं मत जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केलं। तर मंगळवारी काँग्रेस कमिटीसमोर प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। जयश्रीताई पाटील म्हणाल्या, गेल्या विधानसभा निवडणुकीत थांबलो, यावर्षी संधी देण्याचं ठरलं होतं, पण संधी दिली गेली नाही। निवडणूक लढवावी का यावर विचारही झाला। कार्यकर्ते जनतेशी संपर्क साधला, अनेकांनी निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे। जनतेच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सांगलीत भाजपचा पराभव करणं हेच आमचं ध्येय आहे। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 4 दिवसांपूर्वी दूरध्वनी करून विधान परिषदेची ऑफर दिली होती। गेल्या निवडणुकीत देखील महामंडळ आणि विधान परिषदेची ऑफर दिली होती, मात्र त्यांच्याकडून फसवणूक झाली आहे। त्यामुळे यावेळी विधान परिषद नको, थेट जनतेतून लढतो असं त्यांना सांगितलंय। तर या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन मला पाठिंबा द्यावा आणि त्यांना विधान परिषद द्यावी असं मत त्यांनी व्यक्त केलंय। दरम्यान सांगली जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीचा धसका भाजपपेक्षा जास्त काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी घेतलाय। त्यामुळे त्यांनी ऐनवेळी आपल्या मेहुणीचं नाव पुरवणी मतदार यादीत घालून जयश्री वहिनी पाटील या नावाने गॅझेट केलंय। या डमी म्हणून उभ्या आहेत, पण याचा परिणाम काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्यावर होणार नाही। जनता हुशार असल्याचं माजी महापौर किशोर शहा आणि संतोष पाटील यांनी स्पष्ट केलंय। सांगलीसह जिल्ह्यात आज लक्ष्मीपूजन उत्साही वातावरणात पार पडले। लक्ष्मीपूजनानिमित्त सकाळपासून शहरातील प्रमुख बाजारपेठेत गर्दी होती। आकाशकंदील, पणत्या, दीपमाळेचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन पार पडले। या निमित्ताने घराघरात, दुकानांमध्ये आणि कार्यालयात श्रीलक्ष्मीची वह्या आणि खातेपुस्तिकांची पूजा करण्यात आली। पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज आहे। 3 दिवसांपासून दिवाळीला सुरुवात झाली असली तरी दीपावली आणि लक्ष्मीपूजनानिमित्त पहाटेपासून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। सकाळपासून शहरातील प्रमुख बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती। मारुती चौकात लक्ष्मीपूजनाकरिता पूजा साहित्य विक्रीस होतं। यामध्ये प्रामुख्याने धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे, चिरमुरे, पूजा साहित्य आदी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल होता। त्याचप्रमाणे केळीचं खुंट, ऊस, नारळाच्या झावळ्या यांना देखील चांगलीच मागणी होती। शहरात झेंडूची फुले तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी होती। लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा करत असताना दारासमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या पानाफुलांच्या तोरणांनी सजलं होतं। पहाटे अभ्यंग स्नान झाल्यावर, देवदर्शन झाल्यावर नागरिकांनी आपल्या प्रियजनांसोबत गप्पांमध्ये रंगल्याचे दिसून आले। सायंकाळी लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली। शहर उपनगरातील दुकानेही आकर्षकरित्या सजवण्यात आली। मांगल्याचं प्रतीक असलेले दिवे उजळले आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या कुटुंबियांनी सायंकाळी मुहूर्त साधून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचं पूजन केलं। शहरातील व्यापाऱ्यांनी दुपारनंतर व्यवहार थांबवून दुकाने सजवण्यास प्राधान्य दिलं। लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चापड्या, वह्या आणि दुगाडाची पूजा पार पडली। या निमित्ताने सांगलीसह जिल्ह्यातील प्रमुख शहरामध्ये बाजारपेठांमध्ये आनंदोत्सवाचं वातावरण अनुभवायला मिळाले। भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांना विधान परिषद आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांना महामंडळ देण्याचं आश्वासन देऊन जत भाजपमधील बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय। जगताप आणि जमदाडे यांनी भाजपची ही ऑफर अमान्य केल्याने मंत्री चंद्रकांत पाटलांचे प्रयत्न असफल ठरलेत। आता तमनगोंडा रवी पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली असून प्रकाशराव जमदाडे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले। प्रत्येक निवडणुकीत जत मतदारसंघ वेगवेगळ्या घटनांनी चर्चेला जातो। यंदाची विधानसभा निवडणूक भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजते। मुळातच भाजपने बाहेरचा उमेदवार लादू नये अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली होती।
स्थानिक नेत्यांच्या व कार्यकर्त्यांची मते जाणून न घेताच भाजपने आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे इच्छुकांसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत. सर्वांनी एकत्र येऊन बंडाचा झेंडा हाती घेतलाय. असं असताना जत भाजपमधील बंडखोरी रोखण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तालुक्याचा दौरा केला. प्रथम त्यांनी आरळी हॉस्पिटल येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार विलासराव जगताप यांची भेट घेता त्यांना पक्षात प्रमुख पद देण्याचं आणि विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन दिलं. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या घरीही भेट देऊन जमदाडे यांनाही महामंडळावर घेण्याचं आश्वासन दिलं आणि अर्ज माघार घेण्याची विनंती केली. पलूस तालुक्यात आज सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने ऐन फुलारात असलेल्या द्राक्ष बागा आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झाले. यंदा पावसाने थैमान घातलेलं असल्याने बळीराजा आजच्या वादळी पावसाने हवालदिल झालाय. गेल्या आठवड्यात मान्सून परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु आज पुन्हा सकाळी 6 वाजताच्या दरम्यान सुसाट वारा आणि विजेच्या कडकडाटासह पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, सूर्यगाव, संतगाव आणि नागठाणे परिसरात कमी अधिक प्रमाणात जोरदार पाऊस झालाय. सध्या द्राक्ष पिकाची फळ छाटणी होऊन फुलोरात असून डिपिंग कामे सुरू आहेत. वादळी वारा आणि पावसाने मोठ्या प्रमाणात मनीगळ होत असून नुकसान होते, तसेच घडकुजही होण्याची भीती आहे. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय. यांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले. ऊस पिकात पाणी साठले, त्यामुळे पावसामुळे कारखान्याचा गळीत हंगामही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अगोदरच परतीचा पाऊस जास्त झाल्याने उत्पादन घटलं असताना अवकाळीने राहिलेल्या पिकांचं नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शासनाने त्वरित सरसकट पंचनामे करत पीक विमा, नुकसान भरपाई तसेच शासकीय नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये. सांगलीतील एका फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या रिलेशनशिप मॅनेजरने ग्राहकांना एफडीवर जादा व्याज देण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून स्वतःच्या खात्यावर पैसे घेऊन 34,65,000ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सदर फसवणुकीची घटना ही 14 फेब्रुवारी ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी IIFL समस्ता फायनान्स कंपनीचे शाखाधिकारी इम्रान सलाउद्दीन जमादार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या सूरज संजय चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केलाय. जिल्हा परिषद समोर असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये IIFL समस्ता फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीमध्ये संशयित सूरज चव्हाण हा रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करत होता. 14 फेब्रुवारी ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत संशयित चव्हाण याने फायनान्स कंपनीचे ग्राहक गौरवा शिवशरण यांच्यासह 11 जणांचा विश्वास संपादन करत त्यांना एफडीवर चांगलं व्याजदर मिळेल असं आमिष दाखवलं. सदरच्या ग्राहकांकडून एफडीमध्ये ठेवण्यासाठी दिलेली 34,65,491 रुपये इतकी रक्कम स्वतःच्या बँक खात्यात घेऊन मुद्दल आणि त्याचा नफा परतावा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. ग्राहकांनी परतावा न आल्याने कंपनीचे कार्यालय गाठले असता सदर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर कंपनीचे शाखाधिकारी जमादार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयित सूरज चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केलाय. प्रभाग क्रमांक 1 मधील अहिल्यानगर, प्रकाशनगर तसेच कारखाना परिसराचा विकास करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सातत्याने काम केले. त्यामुळे हा सर्व परिसर निवडणुकीत त्यांच्याच पाठीशी राहील अशी ग्वाही परिसरातील नागरिकांनी दिली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचाराचा प्रारंभ अहिल्यानगर येथे झाला. त्यावेळी नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने सुधीर दादांना पाठिंबा दिला आणि निवडणुकीत त्यांचा घरोघरी प्रचार करू असं जाहीर केलं. यावेळी सुधीर गाडगीळ यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि विजयाच्या घोषणा देत जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार गाडगीळ म्हणाले, या परिसरात मला सातत्याने पाठिंबा मिळालाय, त्यामुळे या भागाच्या विकासासाठी मी विशेष लक्ष देऊन पाठपुरावा केला आहे. यापुढेही हा संपूर्ण परिसर सांगली शहरामध्ये एक विकसित भाग म्हणून पुढे आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते घरोघरी प्रचार पत्रिकेचं वाटप करण्यात आलं. आमदार गाडगीळ यांचं नागरिकांनी घरोघरी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. त्यांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि यापुढेही त्यांनीच आमदार म्हणून काम केलं पाहिजे अशाही भावना व्यक्त केल्या. दरम्यान दुसरीकडे शिराळा तालुक्यात एका टोकाला प्रचितगड हा शिवकालीन दुर्गम किल्ला आहे. या किल्ल्याची प्रतिकृती रामटेकडी परिसरातील गणेश कॉर्नर मित्रमंडळाने साकारली. आमदार सुधीर गाडगीळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि श्रीफळ वाढवून ही प्रतिकृती नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली आहे. यावेळी नितीन शिंदे, अशोक शेट्टी, उर्मिला बेलवलकर, विजय साळुंखे, विश्वासराव गवळी, प्रसाद गवळी, विशाल पवार, प्रमोद सूर्यवंशी, अतुल माने आदी जण उपस्थित होते.
सांगलीवाडी महापालिका क्षेत्राचा भाग असली तरी तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे. कृष्णाकाठच्या या गावाची रग वेगळी आहे. या गावाच्या विकासाला मी सतत बळ देईन. इथली चिंचबाग, कबड्डीचं आणि होड्यांच्या शर्यतीचं वेळ न्यारं आहे. इथली शेती प्रगत आहे. इथल्या तरुणांना आधुनिक सुविधा देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन अशी ग्वाही सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी दिली. सांगलीवाडी येथे त्यांनी प्रचार दौरा केला. वाडीत घरोघरी भेटी दिल्या. लोकांशी संवाद साधला. लोकांनी आपल्या अपेक्षा मांडल्या. पाटील यांनी त्या पूर्ण करण्याचा त्यांचा आराखडा लोकांसमोर ठेवला. सांगली मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन घेऊन त्याचा संपूर्ण आराखडा घेऊन मी 10 वर्ष काम करतोय. त्याची दखल गेल्या निवडणुकीत 87,000 लोकांनी घेतली. यावेळी काँग्रेसने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवलाय. आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांचे बळ माझ्यासोबत आहे. नाराज जयश्रीताईंची नाराजी दूर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. ते म्हणाले, गेले 15 वर्ष सांगलीत काँग्रेसचा आमदार नाही. बाले किल्ला कसा म्हणायचा? आपण पुन्हा एकदा ताकदीने उभे राहू. विकासाला साथ देऊ. सांगली आणि जिल्ह्यात काँग्रेस एक संघ आहे. महाविकास आघाडी एक संघ आहे. सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्याची मला कल्पना आहे. माझी परंपरा समाजसेवेची, सहकाराची आहे. माणूस उभा करण्याचं काम काँग्रेसने केलंय. समाज एकजूट ठेवण्याची परंपरा जपली आहे. तेच आपणाला करायचं आहे असं ते म्हणाले. संजयनगर परिसरातील झेंडा चौक येथे भरधाव दुचाकी स्वाराने शाळकरी मुलाला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्रेयस बंडू भनमाने या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सदरचा अपघात हा गुरुवारी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी बंडू गंगाराम भनमाने यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार विक्रांत मिलिंद सुतार याच्यावर गुन्हा दाखल केलाय. मृत श्रेयस भनमाने हा आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील झेंडा चौक परिसरात राहत होता. गुरुवारी सकाळी श्रेयस हा रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी संशयित दुचाकीस्वार त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटरसायकल भरधाव वेगात चालवून त्याने श्रेयस याला जोराची धडक दिली. या अपघातात श्रेयस याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच डोक्याला मुक्का मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी श्रेयस याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या ठिकाणी उपचार सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर बंडू भनमाने यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार विक्रांत सुतार याच्यावर गुन्हा दाखल केलाय.